मुख्य गोष्टी सांगितल्या नाहीत. का आई वडिलांना विसरायचं नाही, आपल्याला मायबापाला का विसरायचं नाही. 14 वर्षाचा वनवास रामाला होता, बरोबर. तुम्ही ऐकलंय माझ्यापेक्षा रामायण. 14 वर्षाचा वनवास होता. आणि प्रभू रामचंद्रानं 14 वर्षाचा वनवास का भोगला हो? त्याचं एकच कारण होतं, सावत्राईची इच्छा पूर्ण होणार होती आणि बापाचं वचन पूर्ण होणार होतं. म्हणून दुसऱ्या दिवशी राज्याभिषेक होणार. दुसऱ्या दिवशी शपथ घेणार. कशाची? दुसऱ्या दिवशी राज्याभिषेक होणार. आणि तरी आईची इच्छा आणि बापाच्या वचनपूर्तीसाठी 14 वर्षाला वनवास गेलेले रामप्रभू आपल्या भारतात आहेत. वर्तमानामध्ये दुसऱ्या दिवशी शपथ घ्यायची असेल तर आदल्या दिवशी बाप बदलणारे आम्ही. नाही कळलं? काहीला उद्या कळलं. आम्ही सांगायचं प्रभू रामचंद्रजी की आम्ही भक्त आहेत. नाही होत नाहीये ना. काही गोष्टी आम्हाला क्लिअर कळाल्या पाहिजेत. आणि 14 वर्षाचा वनवास भोगला का आई बापाला विसरायचं नाही. हे कुणी सांगितलं नसेल आतापर्यंत, मी सांगतो. 14 वर्षाचा वनवास पूर्ण झाला आणि सर 14 वर्षाचा वनवास भोगून रामचंद्र परत निघाले ना. आणि परत आल्याच्या नंतर अख्खी अयोध्या स्वागताला आली होती. अख्खी अयोध्या. आणि तुम्हाला माहितीये अयोध्या अख्खी स्वागताला होती. आणि प्रभू रामचंद्र पळत पळत जाऊन पहिले पाया कोणाचे पडले? कैकेयीच्या पडले. कैकेयीच्या पडले. कौशल्या नाही पडले, सुमित्रेच्या नाही पडले, दशरथ तर पहिल्या ते जाऊन कैकेयीच्या पडले. आणि कैकेयी नावाची माय म्हणते मी अभागी नाही, माझ्यामुळे तुला 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला रामा, तू माझ्या पाया पडून काय सिद्ध करतोयस? आणि प्रभू रामचंद्रानं उत्तर दिलं. प्रभू रामचंद्र म्हणले माते 14 वर्षाच्या वनवासापेक्षा लहानपणी तू मला अंगाई गीत गाऊन जे झोपवायचीस ना ते पुण्य माझ्यासाठी सगळ्यात मोठं वाटतं, म्हणून तुझ्या चरणावर नतमस्तक झालोय. मला माहितीच नाही हे. आम्ही फक्त केवढं शिकलोय, फक्त दुसऱ्याच्या विरोधासाठी राम वापरतोय. बंद करा. राम प्रभूनं कैकेयीचा सुद्धा सन्मान केला. सावत्राईचा जिच्यामुळे वनवासाला जावं लागलं ना तिचाही सन्मान केला. म्हणून विसरून चालत नाही आई बापाला. जमतच नाही आईला विसरून. का जमत नाही? त्याचं कारण हे आहे. आणि दुसरं कारण असं होतं की जोपर्यंत प्रभू रामचंद्र कैकेयीच्या पाया पडले नव्हते ना तोपर्यंत कैकेयीबद्दल कोणी चांगलं बोलत नव्हतं. अयोध्येतलं कोणीच चांगलं बोलत नव्हतं. प्रत्येक जण कैकेयीला नावं ठेवत होतं. प्रत्येक जण हिच्यामुळे वनवासाला गेला, हिच्यामुळे वनवासाला गेला. आणि लक्षात ठेवा, गावामध्ये एखादा माणूस असेल त्याला सगळेच वाईट म्हणत असतील आणि इकडला जर एखादा मोठा माणूस त्याला जाऊन भेटला तर त्याच्याबद्दल मत बदलतं का नाही? नाही राव, आपण त्याला नावं ठेवतो पण एवढे मोठे माणसं याला भेटा येतात म्हणजे ह्याच्यात काहीतरी आहे. हे जसं मत बदलतं ना तसं प्रभू रामचंद्रांनी कैकेयीच्या म्हणजे आईच्या पाया पडून अख्ख्या अयोध्येचं मत कैकेयीबद्दल बदलून टाकलं. याला म्हणतात आदर्श सुपुत्र. ते भूमिका घ्या. आम्हाला कळलंच नाही हो. त्याला काय विचारायला, त्याला काय घेऊन देणं नाही कोण अविनाश भारतीन काय व्याख्यान. मला ते आपलं त्याच्या आनंदात आहे. त्याला केस नाही तरी हात फिरवायले जास्त. लहान लेकरे आनंद असतो. पण मी आज त्यांना काही म्हणणार नाही का, कारण मंडपामध्ये सगळ्यात अगोदर ते होते. कुणीच नव्हतं अगोदर. कोण होते? ते होते पोर. हा म्हणून ते त्याच्यामुळे त्यांना काही बोलायचा प्रश्न. अहो ही भूमिका शिकली पाहिजे. फक्त पारायण करून होणार नाही. मी ते भावाचा किस्सा सांगितला, एवढं सांगतो पुढे जातो. भावाबद्दलचं प्रेम म्हणजे रामायण आहे. प्रभू रामचंद्र वनात गेले, वनदेवता आली, हात जोडून उभी राहिली. आता विषय तो नाही पण सांगतो एवढं. हात जोडला असं प्रभू रामचंद्राला हात जोडला वनदेवतेनं. आणि वनदेवता म्हणली देवा मी तुमची काय सेवा करू? आणि प्रभू रामचंद्र म्हणले मी ज्या रस्त्यानं आलोय ना त्या रस्त्यावरचे काटे काढा. आणि वनदेवता म्हणली तुम्ही तर आलात मग काटे काढून काय फायदा आहे? तुम्ही तर आलात ना, आता परत जायच्या वेळा बघू. राम म्हणले नाही, मी आलोय ना, जसं भरताला कळेल ना तसं भरत मला शोधत आल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून ते काटे काढा. आता वनदेवीने दुसरा प्रश्न केला. वनदेवी म्हणली तुमचा भरत एवढा नाजूक आहे का? केवढा? की त्याला पायात काटा मोडला तर त्याला त्रास होईल. राम म्हणले नाजूक नाही तो, त्याच्या छातीवर शस्त्र सुद्धा फुटतं एवढा कणखर आहे. चतुरंगी सेनेचा प्रतिनिधी आहे, अयोध्येचा राजा आहे, मग तरी सुद्धा काटे का काढायला लावले? आणि रामाने उत्तर दिलं. प्रभू रामचंद्र म्हणले पायात काटा मोडला याच्या वेदना भरताला होणार नाहीत. हाच काटा माझ्या दादाला मोडला होता या विचारानं भरताच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. तो हा भारत आहे, ती ही भारतीय संस्कृती आहे, तो हा विचार आहे. म्हणून तो विचार आम्हाला स्वीकारणं काळाची गरज आहे साहेब. तो हा विचार आम्हाला जपणं काळाची गरज आहे. वर्तमानामध्ये मात्र असं नाही. वर्तमानामध्ये आमच्याकडेही आलंय माय लाईफ माय स्टाईल माय रूल्स. वर्तमानामध्ये कोण कोणाला बोलायला तयार नाही. अरे आईच्या आणि बापाच्या वेदना सांगत बसलो तर रात्र जाईल एवढा मोठा विषय. परमहंसांना एकदा एक साधक बसला होता.
आणि परमहंसांना एका साधकानं प्रश्न विचारला होता, स्वामीजी या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ कोण आहे? आणि स्वामीजींनी उत्तर दिलं होतं, या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ मायबाप आहेत. साधकानं दुसरी गुगली टाकली, दुसरा प्रश्न विचारला, माय श्रेष्ठ आहे का बाप श्रेष्ठ आहे? स्वामीजी म्हणले दोघंही श्रेष्ठ आहेत, दोघांचंही तेवढंच प्रेम आहे. नाही म्हणे, दोघं आहेत म्हणल्यास काहीतरी कमी जास्त असेल. आणि परमहंसांचा नाईला झाला आणि त्यांनी उत्तर दिलं, दोघांचेही तेवढेच उपकार आहे, दोघांचंही तेवढंच प्रेम आहे, पण नकळतपणे थोडंसं काकणभर प्रेम माईचं जास्त आहे. आणि ते म्हणले सिद्ध करा. 1 मिनिट इकडे. त्याला जवळ बोलवलं, गळ्यातलं उपरणं काढलं, 1-1.5-2 किलोचा दगड घेतला, तो दगड त्या रुमालात बांधला आणि त्याच्या पोटाला बांधला रुमाल आणि सांगितलं 24 तास हे दगडाचं ओझं तुझ्या अंगावर असलं पाहिजे. साधक घरी गेला, 2-4 तासाने जेवला आणि त्याला झोपायचं होतं. झोपताना ते टोचू लागलं म्हणून त्यानं ते गाठ सोडली आणि ती अशी उशाला घेतली. रात्रभर झोपला, सकाळी उठला, स्नान वगैरे केलं, गाठ बांधायचा प्रयत्न केला पण पोटाला गाठ बसली नाही. त्यानं गाठ आपली खांद्याला बांधून स्वामीजींच्या समोर गेला. परमहंसांनी विचारलं, काय झालं रे? काय नाही म्हणे, आलो ना भेटायला. ओझं हे काय माझ्या शरीरावरच आहे ओझं. अरे पण पोटापाशी होतं, तुम्ही काय म्हणले होते 24 तास हे ओझं शरीरावर घ्यायचं. मग खांदा पण माझ्या शरीराचाच भाग आहे ना, मी पोटाचं काढलं खांद्यावर घेतलं, ओझं तर माझ्या शरीरावरच आहे ना. आणि परमहंसांनी उत्तर दिलं, बाहेरून बांधलेला 1.5-2 किलोचा दगड तुला 24 तास सहन होत नाही, 9 महिने 9 दिवस आतून आतड्यामध्ये ती माय माऊली 1.5-2 किलोचा गोळा कसा सांभाळत असेल याचा एकदा विचार जर आपण केला ना, तर आपण आपल्या माईला कधीही विसरणार नाही. ची वस्तुस्थिती आहे साहेब. पण वर्तमानामध्ये काही गोष्टी बदलत चालल्यात, वर्तमानामध्ये जगण्याच्या भूमिका बदलत चालल्यात, वर्तमानामध्ये सगळ्या भूमिका. साहेब मला माफ करा, मगाशी आपलं बोलणं झालं, मगाशी आपलं याला कारण पण 2 आहेत, त्या दोन्ही कारणावर मला बोलायचं आहे. आमच्याकडे एज्युकेशन सिस्टम आली, शिक्षणाचे प्रवाह आले, शिकलंच पाहिजे. माझा परिचय करून देत असताना सरांनी माझा परिचय करून दिला, मी MA MPhil आणि PhD आहे, म्हणजे मी शिकलेला महाराज आहे टकुऱ्यात ठेवा. एवढा धंदा नाही मा. सरांनी मला विचारलं, सर मी एका कॉलेजवर लेक्चरर म्हणून करत होतो, पण आता मी फेलोशिप धारक असल्यामुळे मला ते करता येत नाही, म्हणून फेलोशिप घेत मी महाराष्ट्रभर कार्यक्रमाचा जागर आणि हे PhDचं संशोधन करत फिरतोय. आणि का करतोय याच्यावर मी येणारच आहे. मी हे जे करतोय ना याच्या कारण पण सुद्धा माझे मायबापच आहेत सर, दुसरं काहीच कारण नाही. हे करण्याच्या पाठीमागं सुद्धा दुसरं कारणच नाही आणि आपल्याला ते कळालं पाहिजे. पण आमच्याकडे काय झालंय माहिती का, आमच्याकडे काही म्हणी आल्या बघा, जेवढे शिकले तेवढे हुकले. उगत आली का म्हण, शिकले तेवढे हुकले. खाली टमाटे वरी बटाटे समजायचं हे लय शिकले, खाली कोथिंबीर टाकली वरून भोपळा टाकला, अर हे चांगलं शिकलेलं आहे म्हणायचं. अडाणी माणसाला सांगायची गरज नसते. पण शिकले तेवढे हुकले का म्हणले? सर माफ करा मला, पण मी जबाबदारपूर्वक बोलेल. 10वीला पोराला चांगले टक्के पडले, बाप म्हणला बाप रे पोरानं कुळाचा उद्धार केला. मग पोरग शिकलं पाहिजे, पोरग निघालं पुणे मुंबईला, सायन्स घेतलं, फिजिक्स केमिस्ट्री मॅथ. पोरानं सायन्समध्ये 12वीला चांगले टक्के पडले, बाप म्हणला 2 एकरला काढी तर काढी, पण पोरग शिकलं पाहिजे. बापानं 2 एकर जमीन इकली, पोराला पैसे पाठवले, पोरग गेलं निघालं, जाता जाता पोरानं सगळ्या बँकेची ATM नेले, SBI, HDFC, ICICI, संत नागेबाबा मल्टी स्टेट, द शिगाव कोऑपरेटिव्ह सोसायटी, द आष्टा कोऑपरेटिव्ह सोसायटी, सगळे बँकेचे कार्ड घेऊन गेला. टाक कार्ड, टाक ATM, काढ पैसे, टाक कार्ड, टाक बटन, काढ पैसे. बापाला फोन कधी पैसे संपले असच, पोरग तिकडच गेलं, तिकडच शिकलं, तिकडच त्याला नोकरी लागली, तिकडच चांगली छोकरी पटली, तिकडच गेला आई, तिकडच लग्न, तिकडच मग्न. आता वाक्य बोलतो ज्याला कळल त्याला कळल. पोरग शिकायला म्हणून जे शहरात चाललंय तिकडच शिकायला चाललंय, नाही का कळलं? आणि शिकून पोरग जर मायबापाला सांभाळत नसेल तर मी सांगतो तेच बरं आहे, वस्तुस्थिती आहे. आणि दुसरं एक कारण आहे आई, मी एकदा रेल्वेनं प्रवास करत होतो, रेल्वेनं प्रवास करत असताना एक भिकारी माझ्या जवळ आला, त्याच्याकडे एकतारी होती पिवळी मोठी, आणि त्या एकतारीवर ते भजन म्हणत होतं, भावगीत म्हणत होतं. विसरू नको रे, हे जसं आहे ना तसं त्यानं वेगवेगळे भावगीतं म्हणले. आणि वेगवेगळे भावगीतं म्हणत असताना त्याने एक दुसरं भावगीत म्हणलं आणि माझ्या डोळ्यात पाणी आलं. जन्म देऊनी आम्ही पोराला, सुख दुःख कितीतरी साहिल र, लगीन झाल्यावर मायबाप सोडून पोरग येगळं राहिलं र. या पोराच्या पायी आम्ही इत किती खाल्ल्या कस्ता, पोरग मजेत खातय तिकडं बदाम काजू पिस्ता, लोक मात्र नाव ठेवायले आम्हाला उठता बसता, पाहून हे सार चित्र त्याच्या पाणी डोळ्यातून वाहिलं र.
लग्न झाल्यावर मायबाप सोडून पोरग येगळं राहिलं. इमोशनल वातावरण झालं सगळं डब्यात. एक ऍडव्होकेट साहेब बसले होते. ऍडव्होकेट साहेब म्हणले मुलगा सांभाळत नाही का? पोरगा म्हणला, तो बाप म्हणला नाही हो, टाकले. खेचा ना त्याला कोर्टात, करा ना खटला जाहीर, मागा ना पोडगी. आणि अडाणी बापानं उत्तर दिलं, साहेब मला जर पोराला कोर्टात खेचायचं असतं, त्याच्या विरोधात खटला जाहीर करायचा असताना, तर रक्ताचं पाणी आणि आतड्याचं तुंतुन करून पोराला एवढं वाढवलंच नसतं, मोठं केलंच नसतं. शिकलेला पोरगा बापाला सांभाळत नाही आणि अडाणी बाप पोराबद्दल ही भूमिका घेतो. सांगा कोणाची भूमिका श्रेष्ठ? म्हणून मायबापाला विसरून चालत नाही. अशोक सराफ नावाच्या ऍक्टरचा एक चित्रपट आला होता, गोल गोल डब्यातला नावाचा. मराठी चित्रपट होता तो. सोडा ना. स्कूटी होती, चार्जिंगवरची होती. नाही, मी का थांबलो माहिती का? तुम्ही बघायला तसं मी बी बघून घेतली ना, काय काय नाही. हा, अमिताभ बच्चन नावाच्या ऍक्टरचा मध्यंतरी एक चित्रपट आला होता, बागबान नावाचा. सगळ्यांनी बघितलं. मैं यहाँ तो वहाँ जिंदगी है कहाँ. डोळ्यात पाणी येतं पिक्चर बघताना. अमिताभ बच्चनचा चित्रपट रिलीज झाला. अमिताभ बच्चनचा त्या चित्रपटात पुस्तक प्रकाशित होत असत. आता वेळ नाही माझ्याकडे. आणि पुस्तक प्रकाशित झाल्याच्या नंतर प्रकाशन संस्थेकडून त्यांचा सन्मान ठेवलेला असतो. आणि सन्मानामध्ये सलमान खान नावाचा ऍक्टर बापाबद्दल मनोगत व्यक्त करतो. आणि शेवटी अमिताभ बच्चन नावाचा ऍक्टर उभा राहतो. त्या अख्ख्या चित्रपटातलं मी वाक्य माझ्या डायरीत लिहून ठेवलेलं वाक्य असं आहे. इकडे बघा. तो अमिताभ बच्चन नावाचा ऍक्टर म्हणतो, क्यों बोझ बन जाते हैं झुके हुए कंधे, क्यों बोझ बन जाते हैं झुके हुए कंधे, जबकि इन्हीं कंधों पर बैठकर इन बच्चों ने हजारों मेले देखे थे. ज्या खांद्यावर बापाच्या बसून गावच्या यात्रा बघितल्या, ज्या खांद्यावर बसून गावामध्ये उड्या मारत फिरलो, तोच खांदा वयोवृद्धपणी झुकल्याच्या नंतर त्या झुकलेल्या खांद्याचं ओझं वाटू नये म्हणून आपल्याला मायबापाला विसरून चालणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. वर्तमानात हे वाढत चाललंय साहेब, वर्तमानात वाढत चाललंय. याला दोन कारण आहेत. पुन्हा सरांनी मगाशी आमचा एक सर कुठल्या तरी आश्रमात गेले, ती गोष्ट खरी आहे. कितीतरी मोठ्या गोष्टी आहेत. सर तुम्ही मला काही श्रीमंताची यादी सांगत होते, तुम्ही काही पोरांचे पॅकेज सांगत होते, आणि मध्यंतरी एक वर्तमानपत्रात बातमी आली होती. श्रीनाथ खंडेलवाल नावाचे एक साहित्यिक होते. श्रीनाथ खंडेलवाल, काय नाव आहे? श्रीनाथ खंडेलवाल. नंतर गुगल करा. माणसाची प्रॉपर्टी किती? 80 कोटी रुपये. 80 कोटी. आणि माणसानं शेवटचा श्वास कुठे घेतला? वृद्धाश्रमात. आणि मालक कितीचा? 80 कोटीचा. पोरानंही सांभाळलं नाही, पुरीनंही सांभाळलं नाही, आणि 80 कोटीच्या मालकानं, साहित्यिक असणाऱ्या मालकानं, माणसानं वृद्धाश्रमात श्वास घेतला. वृद्धाश्रमात. ही चांगली गोष्ट वाटते. राजूभाई दीक्षित नावाचे पतंजलीचे पूर्वीचे एक वक्ते आहेत. युट्यूबला कधी बसले तर त्यांची भाषणं ऐका. आणि राजूभाई दीक्षितांचं एक वाक्य आहे सर. राजूभाई दीक्षित म्हणतात, जिस दिन इस भारतवर्ष में वृद्धाश्रम नामक संकल्पना उभर कर बाहर आई, उस दिन से ये भारत अधोगति के राह पर निकल पड़ा. वृद्धाश्रम निर्माण करणाऱ्याला मी दोष देत नाही, त्यांचे तर उपकार आहेत, ते सोय करतायत. पेड वृद्धाश्रम आहेत. तुम्ही मला आज सांगितलं, मला माहित नव्हतं याच्या अगोदर. काही आई वडील मुद्दामून हा मार्ग स्वीकारतायत. ही पण गोष्ट खरी आहे. का स्वीकारतात? काय भूमिका आहे त्यांची? मुलगा राहतो ऑस्ट्रेलियात, मुलगा राहतो अमेरिकेत, मुलगा राहतो तिकडं. आपल्याला तर तिकडे जाऊन त्याच्यासोबत राहणं शक्य नाही ना. मग आम्ही आमच्या स्वतःच्या मर्जीनं हा आश्रम स्वीकारतो का? अरे घरामध्ये मुरदाड भिंतीला बोलत बसण्यापेक्षा, घरामध्ये एकटक फिरणाऱ्या फॅनकडे बघण्यापेक्षा माझ्याच वयाची माणसं माझ्यासोबतच राहतात, तेवढा आनंद तरी मला घेता येईल, ह्या एका इच्छेपोटी ते वृद्धाश्रमात आहेत. पण माझं म्हणणं असं आहे, माझं जे म्हणणं आहे, जे मी वैयक्तिक बोलतोय, अमेरिकेमध्ये जाऊन 2.5 लाखाचं पॅकेज घेण्यापेक्षा जर भारतामध्ये आईबापासोबत राहून 25,000च्या पॅकेजमध्ये आनंदी राहता येत असेल ना, तर त्या 2.5 लाखापेक्षा आम्हाला 25 लाखाचं पॅकेजचं महत्त्व कळालं पाहिजे. पैसा म्हणजे काय सर्वस्व नाही, पैसा म्हणजे काय खूप काही मोठी गोष्ट नाही, पण आमचं सगळं लक्ष पैसा 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 पैसा, एकाच गोष्टीच्या पाठीमागे, फक्त पैसा. अरे पण जेव्हा बापाकडे काहीच नव्हतं ना, तेव्हा बापानं तुला सुख दिले. आज तुझ्याकडे 2.5 कोटीचा फ्लॅट आहे, तू बापाला म्हणतो तुमच्यासाठी प्रशस्त रूम केली.
2.5 कोटीमधून 50,000ची रूम बापाला करणं हे कर्तृत्व नाही. बापाच्या खिशात 1 रुपया नसताना बापानं तुला 3 रुपयाचं खेळणं घेऊन दिलं होतं ना, हे सगळ्यात मोठं तत्वज्ञान आहे, हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. पण आम्हाला या गोष्टीची जाण राहत नाही साहेब. वर्तमानामध्ये या सगळ्या गोष्टी बदलत चालल्या. आणखीन एक कारण आहे. मी आता एक गाणं तुमच्या समोर सादर केलं आणि त्या गाण्यात वाक्य होतं, कधी वेगळं राहिलं पोरग. शाबास. म्हणजे लग्नाच्या आधी कुठं होता सांड? घरातच. आणि जसं लग्न झालं काय चक्र फिरली, काय ग्रहतारे बदलले, काय ह्याची रेषा बदलली. आणि खरं सांगू का मी, इमानदारानं 2 मंदिराच्या साक्षीनं, फक्त लग्न झाल्यामुळं पोरं मायबापाला सांभाळत नसतील ना, तर मारुतीरायाच्या कृपेनं विठ्ठला अवघड होऊन बसले सगळे. फक्त लग्न झाल्यामुळं मायबाप पोराचं लग्न का करतात? सुनबाई येईल आनंदात ठेवी. हा सुनबाई घरात म्हातारे दारात. बरं आता ह्याचं कारण आणखीन एक, काही म्हाताऱ्या बेले हलकट. हा काही म्हाताऱ्या एवढ्या डेंजर, अरे बाप, असं वाटतंय ह्या म्हाताऱ्यामुळे वृद्धाश्रम तयार झाले. माझं नाही खरं बोलणार स्वभाव आहे. काही म्हाताऱ्या तर अशा डेंजर आहेत ना. एक म्हातारी मला भेटली, म्हणलं काय चाललंय? काय नाही, बरं बरे का? म्हणजे हो. लेकर हो, एक मुलगा एक मुलगी. बरं बरं बरं. मुलीला कुठे दिले म्हणजे आष्ट्याच्या पलीकडून दिले. बरं 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 आहे का? मुलीचा नंबर 1 आहे. नंबर 1 म्हणजे काय? मालकीनच आहे घराची. मग इतका जपतय म्हणला जावाई. कोण म्हणली? म्हातारी. जावाई इतकं जपतय लई जपतय. म्हणलं खरं का? हो. एका शब्दानं पुरीला दुखवीत नाही माझा जावाई. देव माणूस भेटलाय. आणि म्हणलं पोरगा बायकोचा बैल होऊन बसलाय. अरे म्हातारे हो, जरा बाजारात सुधरा. लिकीच्या नवऱ्यानं लिकीचं ऐकलं की माय जावाई लय भारी, आणि स्वतःच्या पोरानं सुनचं ऐकलं की बैल. वा रे वा. म्हणजे स्वतःच्या सोयीसारखं पाहता का तुम्ही? हे बंद करा अगोदर. ज्या दिवशी घरातली सासू आलेल्या सुनमध्ये मुलगी पाहिल ना, त्या दिवशी वृद्धाश्रमाला कुलप लागतील. मनानं कुलप लागतील. हिच्या माईने काही शिकलच नाही, हिला काय अक्कलच नाही. हे असंच असते का? हे तसंच असते. एक जण तर सासू सून एवढी चांगली तरी त्रास देते. मला कसं काय? माझ्या सासून मला दिलाय म्हणून मी बदला घ्यायला. आता आहे का? काय डोक्यामध्ये तुमच्या कन्सेप्ट आहे? लई मोठं परिवर्तन लागतं का हो साहेब? लई मोठा बदल लागतो का? सोडा ना. एकच बदल लागतो. कुठला बदल लागतो? असं बी सून घरात आईच म्हणते ना तुला. नाही पण सुनचं किती बी आई असं पण आई वाटतच नाही. मग काय म्हणावं तुला? लक्ष्मी म्हणतो लक्ष्मी म्हणावं का? नावानं हाक मारा. जरा विचार बदला. असं ती आई म्हणते ना, कसं का होईना आई म्हणते ना, फक्त आई म्हणते ना. तिच्या शब्दामध्ये आई आलंय ना, तर तुझ्या मनातलं मातृत्व थोडं जाग कर ना. तुझ्या जर मनातलं मातृत्व जाग झालं ना, तर सासू सुनाची भांडणं कशाला होती? आणि सुनांना पण सांगणे, जसं स्वतःच्या माईला बोलताना तसंच ह्या माईला बोला. स्वतःच्या माईला हिचं सगळं सांगते. खरंय, आईचा स्वभाव वेगळा असतो. मला बायाचं एक गणितच कळलं नाही. माझं लग्न झालंय म्हणून मला माहिती आहे. स्वयंपाक सुरू झाल्यापासून स्वयंपाक होईपर्यंत 2.5 तास बायको माहेरी बोलते, आणि पुन्हा फोन ठेवताना म्हणते थोड्या वेळानं करते, आणखीन बोलायची. अरे 2.5 तास बोलून राहिलंय का? मला गणितच कळत नाही. बरं, एके दिवशी मी सासरवाडीला गेलो, समोरासमोर एक शब्द बोललो ना. फोनवरच काय बोलायचं मला काही मेळच कळत नाही. काही गणित लई मजेशीर असतात. महिलांचे काही डायलॉग असतात, पुरुषांना हे अभिप्रेत आहे. मी होते म्हणून आणली. हे एक डायलॉग कुठून आणलाय की काय? सगळ्यात बायकाचा डायलॉग आहे, मी होते म्हणून आणली, मी होते म्हणून आणली. मला प्रश्न पडतोय, सगळ्यात असं म्हणतात तर मग नांदत्यात कोण? तरी पण चालूच आहे ना. खरं सांगा बरं. अहो माझा आजा माझ्या आजीसोबत रोज भांडायचा. रोज माझ्या आजीचा ठरलेला डायलॉग असायचा, मी होते म्हणून आणले. आणि माझ्या आजाचा त्याच्या पलीकडे तू ह्यासारख्या 56 केल्या असते. आता माझ्या वयाच्या पोराच्या तोंडून हे वाक्य येऊ शकत नाही, कारण काही 56चे झाले तरी त्यांना एक भेटली नाही. लईच झालं ते 56 आणले असते. पण ऐका ना, रोज भांडायचे ना, रोज भांडायचे ना. पण माझ्या आज्याला ताप आली ना, अख्खं घर डोक्यावर माझी आजी घ्यायची, आणि रेडिओवर गाणं लागायचंय, मेरी जुहर जबी तुझे मालूम नाही. समोर कुणी असो, आजा बारीक नजरेनं आजीकडे बघायचा. मग रोज भांडणारे नवरा बायको सुद्धा शेवटच्या क्षणी किंवा शेवटच्या मुमेंटला जर एकत्रित प्रेम भावनेने जगत असतील ना, तर सासून सुनन बी जर ती भूमिका घेतली ना, तर मला वाटतं घरामध्ये मांगल्य यायला जास्त वेळ लागणार नाही, घरात आनंद नांदायला जास्त वेळ लागणार नाही. गरजेचं आहे साहेब, लई मोठ्या गोष्टी आहेत.
आईचे उपकार कळत नाहीत, बापाचे उपकार कळत नाहीत. आईबद्दल तर किती बोलावं, फार बोलण्यासारख्या गोष्टी आहेत. आईबद्दल फमू शिंदेची कविता सगळ्यांना माहिती आहे. आई म्हणजे काय असते, वासराची गाय असते, लंगड्याचा पाय असते, दुधावरची साय असते. आई असते जन्माची शिदोरी, पुरतही नाही सरतही नाही. मुनव्वर राणा नावाचा एक शायर आहे आणि त्या शायराच्या ओळीला आवडतात मला सर. मुनव्वर राणा म्हणतो, देख रे अंधेरे तेरा मुंह काला हो गया, देख रे अंधेरे तेरा मुंह काला हो गया, मेरे माँ ने आंख खोली और घर में उजाला हो गया. आईनं नुसतं डोळे उघडले ना तर घरात उजेड पडतो. आणि खरं सांगा बरं, असंही घरामध्ये सगळ्यात अगोदर कोण उठतं बरं? आताचा काळ वेगळा आहे हो. आता बारक्या कड्या येतात, बारक्या कोंड्या आहेत, बरोबर आहे का नाही? जुने घर कसले होते? मोठालट दरवाजा असा कोण वाजायचा, गड्याला ढकलायचा नाही तो दरवाजा. पण तो दरवाजा सगळ्यात अगोदर सकाळी कोण उघडायची? त्याला पाठीमागून आगळ असायची लाकडाची, बरोबर आहे सर? वाड्यात ती आगळ अशी अशी उचलून पलीकडे ढकलावं लागायची. ती आगळ भल्या भल्या माणसाला उचलत नव्हती. पण संध्याकाळी सगळे झोपले की सारवण करायचं, पोतरा फिरवायचा. कळतं ना सारवण पोतरा? सारवण करायचं, पोतरा फिरवायचा आणि नंतर झोपताना ते जे आहे ना शेणाचं ते भांड असं कोपऱ्यावर ठेवायचं, आगळ लावायची आणि मग मायमग लिहून झोपायची. पुन्हा सकाळी सकाळी सगळ्यात अगोदर उठायची, ते लगेच काढायची, पुन्हा तिथं सडा सावर्जन करायची, रांगोळी करायची. ज्या मायमाऊलीनं असह्य होणारा तो आगळाचा दगड, आगळाचं लाकूड ओढण्याचं काम केलं ना, शेवटी तीच माय आपल्याला आढळीत पडलेली आवडावी. याच्या इतकं मोठं दुर्दैव काय, याच्या इतकी मोठी शोकांतिका काय? साहेब, अनेक प्रवाह आहेत बोलताना. विनायक पवार नावाचा कवी आहे सर, बोलणारे सर, बसागरे सर. विनायक पवार नावाचा कवी आहे, त्याची फार गोड कविता आहे. तुमच्याकडे कापसाची शेती असते का बरं? तुम्ही जर कापूस बघितला, कापूस, तर ते कापूस येचतात बघा. येचतात का? बरोबर, येचणच म्हणतात ना. काही जण शेतात कापूस येचतात आणि काही म्हाताऱ्या बाया, म्हातारी माणसं शेतातला कापूस येचाय जमत नाही म्हणून ज्या रस्त्यानं कापसाच्या गाड्या जातात ना, त्या रस्त्याच्या कडीचा कापूस येचतात. कुठला? जो बाबडीत अडकतो, जो झाडाला अडकतो, जो कुपाटीत अडकतो, तो कापूस येचतात आणि तो 1-1.5 किलो कापूस गोळा करून दुकानात नेऊन विकतात. आणि त्याच्यावरच्या त्या गोड ओळी लिहिल्यात, त्या ओळी मला आता सहज सुचल्यात म्हणून तुमच्या समोर ठेवतो. विनायक पवारांनी लिहिलं, वाटच्या कडन मी कापूस येचते, वाटच्या कडन मी कापूस येचते, बाभळी बोराटी मह्या मनाले टोचते. वाटच्या कडन मी कापूस येचते, बाभळी बोराटी मह्या मनाले टोचते. पाखरू बैसल ग शहरात जाऊन, पाखरू बैसल ग शहरात जाऊन, मखमली पदराचा गुलाम होऊन. कडवर ज्याच्या त्याच्या नातच दिसते, कडवर ज्याच्या त्याच्या नातच दिसते, आणि बाभळी बोराटी मह्या मनाले टोचते. वाटच्या कडन मी कापूस येचते, बाभळी बोराटी मह्या मनाले टोचते. गोड होईल, हाताला नाही टोचत, मनाला टोचता. मनाला. आईचे उपकार किती सांगाल, आईबद्दल किती बोलावं माय. तुम्ही इथं एवढ्या संख्येनं आलात. फमू शिंदेंना एका पोरानं प्रश्न विचारला, सर कालच्या आईचा पदर डोक्यावर होता, आजच्या आईचा पदर खांद्यावर आहे, उद्याच्या आईचा पदर कुठं असेल? होते निघतो ना सोरा, नाही ना तुम्ही पदर डोक्यावर घ्या. अरे अगोदरच्या काळात डोक्याला लावायला तेल नव्हतं, ते कोंडा दिसू नये म्हणून पदराची भूमिका. पदर संस्कृती आहे, पण ह्याच्यावरच संस्कृतीचे गणित नका काढू. परवा मी एक परिसंवाद केला सर, त्या परिसंवादामध्ये मला प्रश्न विचारला, जात्यावरच्या ओव्या आता संपल्या. जात्यावरच्या ओव्या कोण ऐकत? जात्यावरच्या ओव्या संपल्या. आता मी भाष्य कवितेवर सर PhD करतो, त्याच्यामुळे ओव्यांचा संग्रह खूप आहे. ते मला म्हणले तुमच्या PhDचा विषय भाष्य कविता आहे, भाष्य कविता ही जर जात्याच्या ओव्यावर असेल आणि हल्ली जात्याच्या ओव्याच ऐकायला मिळत नाही, त्याच्यावर तुमचं काय मत आहे? आणि मी रोखठोक भूमिका मांडली. म्हणलं जात्यावरच्या ओव्या नाहीत संपल्या, फक्त जातं संपलंय. बरोबर आहे काय? आता जातं आहे का? जातं गेलं ना.
बरं जातं गेलं हे चांगलं झालं का वाईट झालं? काहींचं म्हणणं आहे वाईट, काहींचं काहीच म्हणणं नाही. पण माझं असं म्हणणं आहे, सर जातं गेलं ना ते बरं झालं, खरं बरं झालंय. तुम्ही म्हणाल सर असं का बरं म्हणताय? जात्याबद्दल मला बोलायला, जात्याचं वर्णन करायला, जात्याबद्दल 1 तास भाषण द्यायला काय कष्ट आहेत मला? 100 ओव्या पाठ आहेत मला, आता 100 म्हणायला लागलो तर सन 100 म्हणे. पण जात्याचा त्रास बघणाऱ्याला आहे का वडणाऱ्याला आहे? आणि जातं कोण वडायचं? मग मला एकच उपकार वाटतात गिरणीचे, मला एकच उपकार वाटतात मिक्सरचे, की माझी माय सकाळी सकाळी उठून ते 2-2.5 किलोचा दगड पोटाचे आतडे तुटेपर्यंत गर 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 फिरवायची ना. आज बटनामुळे माझ्या माईचं ते कष्ट कमी झालं ना, याच्यामुळे मला सगळ्यात मोठा आनंद आहे. माझ्या माईच्या कष्टाला थोडासा आधार मिळाला माझ्या. तसं माझा कवी म्हणून उल्लेख केला आणि महाराष्ट्रातली कविता तुम्ही जीवन ठेवली. माझी कविता माझ्याकडून, माझ्या आईकडून आली सर. कविता तुम्ही जीवन ठेवली. इंद्रजित भालेराव सरांनी लिहिलं, माईचा सोडून जन भलतीचाच धरला पदर. माईचा सोडून जन भलतीचाच धरला पदर, अशाची कवितेनं कधीच केली नाही कदर. ज्याला सख्या बहिणीचा मुराळी होता आलं नाही, कवितेला त्याच्यासाठी गोड गुराळ गाता आलं नाही. पोटची पोरगी नांदायला जाताना ज्याच्या डोळ्यातून आसू ढळत नाही, अशाच्या तर मरणदारी सुद्धा कविता कधीच वळत नाही. अशाच लोकांपासून कायम कवितेला भीती होती, म्हणून 700 वर्ष कविता जात्याभोवती जिती होती. म्हणून 700 वर्ष कविता जात्याभोवती जिती होती. जात्याभोवती जिती. अरे मायबाप जितेपणी तर प्रेम करतातच. मी ते व्हॉट्सअपला एक मेसेज वाचला होता, डोळ्यात डोळे घालून प्रेम करते ती प्रियसी, डोळे वटारून प्रेम करते ती बायको, आणि डोळे मिटेपर्यंत प्रेम करते ती फक्त माय, ती फक्त आई. डोळे मिटले तरी प्रेम करते. जीवाला बघण्याच्या आधीपासून स्वतःचा जीव जाईपर्यंत लेकरावर प्रेम करते ती फक्त माय. गर्भात असलेल्या जीवाला त्रास होऊ नये म्हणून जेवणाच्या वेळा, खायचे पदार्थ, उठण्याची वेळ, चालण्याची वेळ, या सगळ्या वेळा पाळते ती फक्त माय. माईचे उपकार लय तो साहेब, अंगावर काटा येतो हे बोलताना. लय उपकार आहे. काय केलंय माईनं? बऱ्याच घरामध्ये, आता तुमच्याकडे चिमणी असते का? चिमणी, चिमणी कोणती? उडणारी नाही, दिवा चिमणीच म्हणतात. काही कशाची असते चिमणी इकडं सांगा, बोला जरा, आता बोलते. ती लोखंडाची, म्हणजे राखेल मध्येच असते ती, पण ते स्टीलची, पत्राची, लोक असंच असते ना बाबा. आमच्या भागाकडे आणखीन एक चिमणी असती. खरं सांगतो मी तुम्हाला, एका घरी मी गेलो आणि त्या घरी देशी दारूच्या बाटलीमध्ये राखेल ओतून त्याच्यात वातून बाहेर काढली होती. मी बघितलं माझ्या डोळ्यानं. तुमच्याकडे आहे का नाही माहित नाही. तसं मला आल्या आल्या म्हणजे आमचं गाव 100% व्यसनमुक्त गाव आहे. तुम्ही हसले त्याच्यावरच कळलं मला काय परिस्थिती गावची. आता ह्याच्यावर बोलायची गरज नाही, आज तो विषयच नाही आपला. इकडे बघा, ती अशी ती दारूची बाटली होती, त्याच्यामध्ये वात काढली होती राखेल टाकून. मी म्हणलं काकू हे काय? मालकाचा पराक्रम साहेब. हा डोळ्यातच पाणी आलो. आणि मी एकच गोष्ट शिकलो, ज्या दारूच्या बाटलीनं आयुष्याला हेंडगा लावला ना, तीच रिकामी झालेली बाटली माय घरामध्ये उजेड करण्यासाठी वापरते. हे माईचे उपकार आहेत, ही माईची बुद्धिमत्ता आहे, ही माईचं वागणं आहे. आमचा कुणाल गायकवाड नावाचा मित्र आहे संभाजीनगरचा, आणि त्याच्या ओळीत, आता लई कविता आहे डोक्यामध्ये, त्याच्या ओळीत सर फार गोड कविता आहे. चिल्या पिल्या वासराला, वासराला, चिल्या पिल्या वासराला, खाऊ घाली चारा पाणी. माय अंधाऱ्या खोलीत गाई उजेडाची गाणी, गाई उजेडाची गाणी, गाई उजेडाची गाणी. अंधाऱ्या खोलीत उजेडाचं गाणं फक्त माईनं गावं. अगोदर माय म्हणतो, नंतर बाप म्हणतो, आणि समारोप करतो थोड्या वेळा. आईनं काय करावं? आईनं, प्रशांत आसमारे नावाच्या कवीनं लिहिलं, घरामध्ये 3च व्यक्ती डोळ्यासमोर चित्राना. घरात 3च व्यक्ती आहेत, एक बाप आहे, एक मुलगा आहे, आणि एक आई आहे. बाप कामावर जातो, मुलगा शाळेत जातो. संध्याकाळी बाप कामावून घरी येतो, मुलगा शाळेतून घरी येतो. मुलाला गृहपाठ पूर्ण करायचा आहे, बाप थकून आलाय, बापाला झोपायचंय. बाप म्हणला दिव्याची वात थोडी कमी कर, मला झोपायचंय. मुलगा म्हणला दिव्याची वात थोडी जास्त कर, मला वाचायचंय. प्रशांत आसमारेंनी लिहिलं, दिव्याची वात थोडी कमी कर, मला झोपायचंय. मुलगा म्हणला दिव्याची वात थोडी जास्त कर, मला वाचायचंय.
ती रात्रभर दिव्याची वात वर आणि खाली करत राहिली. बाप लेकाच्या नात्यात मायपंथीसारखी जळत राहिली, मायपंथीसारखी जळत राहिली, मायपंथीसारखी जळत राहिली. ही माईचे उपकार आहेत. अर्भकाचे साठी पंथी हाती धरली पाटी, असं संत तुकारामांचं म्हणणं आहे. अहो माईचे उपकार लई आहे. मी आता संतोष दादा येवल्याला गेलतो. आता हे जोक आहे, पण ज्याला कळल त्याला कळल. तर मी येवल्याला गेलो. आता येवला माहिती ना तुम्हाला, येवला म्हणजे पैठणीसाठी फेमस आहे. कपासी पैठणी, पंडित पैठणी, हरी पैठणी, श्री पैठणी. एंट्री केल्यापासून नुसते पैठणीचेच दुकान. मग आपल्या आईला फोन लावला आणि आईला म्हणलं, आई एक पैठणी घेऊन येऊ का तुला? आई म्हणली कशाची पैठणी बैठणी, कालच लग्नात चांगल्या साड्या आल्यात, नको आणू, ये खर्चू नको पैसे. कोण म्हणली? आई. उगा पैसे खर्चू नको, तू निवांत ये, आणि ड्रायव्हरला कुठं जर आराम करायचा असेल तर आराम कर, निवांत ये, शांत आहे, गाडी व्यवस्थित चालवा. कोण म्हणली? आई. मी फोन ठेवला आणि 15 मिनिटांना मला दुसरा फोन आला, पैठणी घेऊन या. मला 2 न्याव्या लागल्या, 2. आता कोणाचा आलता काय आलता हे सांगायची गरज. हो माय काय मागतच नाही ना. खरे सांगा बरं, आतापर्यंत अशी कोणती माय जी माय म्हणली मला येताना इरकल घेऊन ये, मला एखादा दागिना घेऊन ये? हा, माईची एकच इच्छा असते, तू व्यवस्थित आहे, तू आनंदाने आहे, तू सुखाने आहे. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. मनात लाभ न ठेवता प्रेम करते ना, ती आई असते साहेब. मुनव्वर राणाने लिहिलं, देख रे अंधेरे तेरा मुंह काला हो गया, मेरे माँ ने आँख खोली और घर में उजाला हो गया, मेरे गुनाहों को अपने सीने में दबा लेती है, माँ जब भी गुस्से में होती है वो रो देती है. किसी को घर मिला हिस्से में, किसी के हिस्से में दुकाई, मैं घर में सबसे छोटा था, मेरे हिस्से में माँ आई. ये जो मैं कहता हूं वो फसाना नहीं हकीकत है, ये जो मैं कहता हूं वो फसाना नहीं हकीकत है. माँ तफायत हो या भिकारीन, उसके कदमों में ही जन्नत है, उसके कदमों में ही जन्नत है, उसके कदमों में ही जन्नत है. मगाशी मी पदराचा विषय सांगितला. कालच्या आईचा पदर डोक्यावर होता, आजच्या आईचा पदर खांद्यावर आहे, उद्याच्या आईचा पदर कुठं असेल? प्रश्न पडतो ना. लिहून ठेवा. कालच्या आईचा पदर डोक्यावर होता, आजच्या आईचा पदर खांद्यावर आहे, उद्याच्या आईचा पदर कुठं असेल माहित नाही. पण प्रत्येक माणसाला पदरात घेऊन आधार द्यायची फक्त आणि फक्त जिद्द आणि भूमिका फक्त माईजवळच असते. हे त्रिकालाबाधित सत्य आहे. फक्त हे माईकडे. सर सांगू माईच्या पदरात किती ताकद आहे. हे गावातले लहाने पोर असतात ना, हे असल्या पोरांच्या मागं लागायचं, धरी बाबा आलाय, धरी बाबा आलाय, धरू का तुला, आणू, धरू धरू धरू. ते पोरं पळतेत चिंग 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 माईच्या पदराआड जाते. पुन्हा ये आता तू ही दाखवितो कसं असते. अहो 10 हत्तीचं बळ येतं पोराच्या अंगात. चिंटू नावाचा पिक्चर लागला होता परवा दिवशी जी टॉकीजला, आणि चिंटू नावाच्या चित्रपटात गाणं लागलं, एकटी एकटी घाबरलीस ना वाटलंच होतं आई, म्हणूनच तर तुला सोडून दूर गेलो नाही, ना 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 ना. असंच आहे ना गाणं. घाबरलं हेच होतं, आणि पुन्हा आईला म्हणते तू घाबरली होतीस म्हणून आलो. आणि मग आई म्हणते बरं झालं आला सोन्या काही खोट नाही, बरं झालं आला सोन्या काही खोट नाही, कुशीत नसतं पिल्लू तेव्हा घाबरते रे आई, ना 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 ना. आणि माईच्या पदराची ताकद सांगू. माईच्या पदराची तुम्ही 2000चं ब्लँकेट घ्या, तुम्ही 5000चं ब्लँकेट घ्या, पण माईच्या जुन्या लुगड्यामधल्या शिवलेल्या गोधडीत जेवढी गाढ झोप लागते ना, तेवढी 5000च्या ब्लँकेटमध्ये लागू शकत नाही. हा अनुभव माझा आहे. ब्लँकेटमध्ये झोप लागायची नाही, पण माईच्या. आणि लुगडं बी कसं असतं माईचं, 1 कलरचं असतं का, 2 कलरचं, एकूण वेगळं एकूण वेगळं. बरं ते गोदड शिवलं ना, ते गोदड असं डिझाईन मध्ये नीट नसते, कुठं तरी गाठ इथंच गाठ, ती गाठ रात्री टोचती एकूण, ती गाठ. गोदडी कळते ना, गोदडी काय म्हणतात तिकडं, गोदडीच म्हणते ना, वाकळ. हा मग तसं म्हणा, वाकळ गोदडी. आता हे वाकळ विकळ काय, आताच्या लेकराला माहित नाही वाकळ विकळ काय, ते सुख आपल्याला फक्त. नादो महानोर सर गेले, नादो महानोर सरांचं स्मरण होतंय मला. तर नादो महानोर सरांनी आईच्या पदराचं वर्णन करताना लिहिलं, तुझ्या जुन्या लुगड्याच्या गोधडीचा परिमळ अन माय देव्हाऱ्यासारखं तुझं आयुष्य निर्मळ. देव्हाऱ्यापेक्षाही निर्मळ आयुष्य कोणाचं असतं तर ते माईचं असतं. चला पुढं. कवी नारायणपुरीच्या ओळी पुन्हा तुमच्या समोर ठेवतो. नारायण दादांनी असं लिहिलं, मन आल्हाद उसवे दुःख पाखडल जाई, कुठ कुठ टाका घालू सुई दोरा नाही बाई, लाज झाकाया पदर लाज लाजत लुगड, कसा कसा टाका घालू
एका जागी नाही धड, सावित्रे ग तुझ्या नाही येत. मी बोलत बसलो तर रात्र जाईल. ऐका ना, आणखीन एक सांगतो. हो, मला ते आता सुचलं म्हणून सांगतो. जितीमाय प्रेम करते हो, जितीमाय. मेलेली माय पण प्रेम करते असं जुन्या माणसाचं म्हणणं आहे. तुम्हाला माहिती, मसनवाट्यामध्ये रात्री अंत्यविधी करत नव्हते अगोदर, बरोबर आहे. काही झापड पडली की अंत्यविधी करायची नाही. तेव्हा मसनवाट्यात जायला इचुकाडा असायचा. हे ते श्रद्धा, अंधश्रद्धा नाही ती, पण विचुकाडा असायचा, स्वच्छ नव्हते म्हणून ते होते. एक जुनी ओवी आहे, पारंपरिक ओवी, तेवढी ठेवतो आणि आवर्त घेतो. डोळ्यासमोर चित्र आणा, म्हणजे मायबापाला विसरून का चालत नाही. आई गेलीये, आई गेलीये, तिचं प्रेत आणलेलं आहे. ते प्रेत दारात ठेवले, पाहुणे रावळे येत आहेत, सगळे गोळा होत आहेत आणि आता अंत्यविधी करायची वेळ होत चालली आहे, संध्याकाळ होत चालली आहे. आणि तो आत्मा बोलतोय. अशी ती ओवी आहे, पारंपरिक लिख स्वरूपात नाही, मुख ओवी आहे. आणि ती प्रेत बोलतोय. काय बोलतय? गेला महाजीव, गेला महाजीव मले, भीतीला खुटवा मले, भीतीला खुटवा. सोन्याचं पिंपळ पान, सोन्याचं पिंपळ पान माझ्या माहेरी पाठवा, माझ्या माहेरी पाठवा, माझ्या माहेरी पाठवा. बघा माईचे उपकार. संध्याकाळ करू नका म्हणते ती प्रेत. म्हणते का म्हणते? गेला महाजीव, गेला महाजीव नका करू संध्याकाळ, नका करू संध्याकाळ, नका करू संध्याकाळ. का का गेला महाजीव, गेला महाजीव नका करू संध्याकाळ, नका करू संध्याकाळ. पोटच्या पोराला, पोटच्या पोराला थंड्या पाण्याची अंघोळ, थंड्या पाण्याची अंघोळ, थंड्या पाण्याची अंघोळ. गेला महाजीव, गेला महाजीव महे तिरडीले साखळ्या, महे तिरडीले साखळ्या. दीर लावी ओझा खांदे, दीर लावी ओझा खांदे. राम चालू द्या मोकळा, राम चालू द्या मोकळा, राम चालू द्या मोकळा. लवकर आटपा. जर संध्याकाळ झाली ना तर माझ्या पोराच्या अंगावर थंडगार अशी घागर ओतणार आहेत आणि त्या थंडगार घागरीनं माझ्या पोराला त्रास होईल, म्हणून माझे प्रेत लवकर उचला. हा विचार जगाच्या पाठीवर फक्त माईचंच हृदय करत असतं. म्हणून जगात माई इतकं श्रेष्ठ कोणी नाही. बापाचे तर उपकार खूप आहेत. आई मांडली मी तुमच्यासोबत. बापाबद्दल लोक कमी बोलतात. मी मगापासून सांगतो. मला एक जण म्हणला, तुम्ही बापाबद्दल काय लिहाल? सर मी 2च ओळी लिहिल्या. आई विषयी लिहिताना माझ्या नैनी पूर दाटतात आणि बापाबद्दल लिहायचं म्हणलं की शब्द सुद्धा गारडतात. बाप मांडणं शक्य नाही, पण माणसाला सुई टुचली की माणूस म्हणतो आई ग, पण टिप्पर आलं की माणूस म्हणतो बाबो. माणसाला ठेच लागली की माणूस म्हणतो आई ग. माणसाचा मोठा ऍक्सिडेंट झाला की माणूस म्हणतो बाबो. म्हणजे माणसाला छोटं दुःख आलं की आई आठवते आणि माणसावर मोठं संकट आलं ना माणसाला बाप आठवतो. हे बापाचं मोठेपण आहे. तुमच्या गावातला एखादा प्रतिष्ठित माणूस असू द्या, त्या माणसाचं वर्णन एवढं असू द्या की 7 समुद्राच्या पल्याड त्याचं नाव असू द्या, आणि माझ्या बीड जिल्ह्यात एखादा माणूस मला भेटल्याच्या नंतर तुमच्या गावातल्या त्या माणसाचं मी नाव घेऊ द्या, तो माणूस म्हणतो अहो आमच्या गावातला तो बाप माणूस आहे. म्हणजे एखाद्याचं मोठेपण सांगायचं असेल ना तर बाप हा शब्द वापरला जातो. ऐका पुढं. समोरचा माणूस ऐकतच नसेल किती समजून सांगितलं झालं, आणि त्याला जर दम द्यायचा असेल ना तर दम देणारा काय म्हणते? भाऊ त्या नादाला लागू नको, तो सगळ्याचा बाप आहे. म्हणजे मोठेपणा बाप, मोठा दम बाप, मोठं संकट बाप. बापाशिवाय आपलं आयुष्य अपूर्ण आहे. पण बापाबद्दल लोक कमी बोलतात. मी सांगतो सर, मी माझं वैयक्तिक सांगतो, पाटील सर, हे जे काही करत चाललोय ना मी आजकाल, हे सगळं मी फक्त माझ्या बापामुळे करतो. कविता माझ्याकडे माझ्या आईमुळे आली. माझ्या आईला वाचता येत नाही, लिहिता येत नाही, पण माझी आई ओव्या म्हणायची आणि ती ओव्या ऐकत ऐकत मी लहानाचा मोठा झालो. आणि माझी आई ओव्या म्हणायची म्हणजे काय, ती प्राकृत भाषेतून लय स्वच्छ मराठीत नसायच्या,
तिचे शब्द म्हणजे आरुण्या गवना माझी दिवा कोणी लावी गेला पुत्र तरी रामाचा चाल येला. आता चालला हा शब्द आहे पण ती मीटर मुळे म्हणायची चाल येला. झाली बाई प्रहर रात्र दिवा आता इज गेला पुत्र तरी रामाचा निज येला. सीतच्या ग मांडीवरी निज येला. आणि मोठे मोठे बाई डोळे माय वर्णन करायची लेकराच्या डोळ्याचं झोपल्याच्या नंतर. मोठे मोठे बाई डोळे आंब्याच्या ग कोईवानी कोई गवानी. जगात लेकराला आंब्याच्या कोईसारखे डोळे ही उपाधी माय देऊ शकते बरं का, दुसरं कोणी देऊ शकत नाही. बाकी काही चांदी जैसा रंग है तेरा सोने जैसे बाल एक तो ही धनवान बाकी सब कंगाल. आता ह्याचा काय अर्थ घ्या, ते असं वर्णन कुणी करू शकतं. पण माय जेव्हा लेकराचं वर्णन करते ना, मोठे मोठे बाई डोळे आंब्याच्या ग कोई वाणी कोई गवानी राघू तरी आपुल्या माई वाणी. हे वर्णन फक्त माईनं करावं. एकदा टाळ्या वाजवा जोरात. माईचे उपकार तेवढेच आहेत, बापाचे उपकार तेवढेच आहेत. सर माझा कीर्तनकार म्हणून उल्लेख केला तुम्ही, वाटत नाही. झी टॉकीजला माझे 28 एपिसोड होते. फेसबुकची पोस्ट मी सरांना पाठवली, पण 34 एपिसोड माझे झी टॉकीजला झाले. मी कीर्तनकार झालो, 34 एपिसोड झी टॉकीजला झाले. जवळजवळ 7-8 वर्षाचा त्यांच्यासोबत कॉन्ट्रॅक्ट आहे. संतोष दादा हे सगळा प्रवास सुरू आहे. आणि सर मी कीर्तनकार झालो माझ्या बापामुळे. मी जे काही करतोय ना आयुष्यात ते बापामुळे करतो. मध्यंतरी मी सातारावरनं लोणंदला जाताना एक साखर कारखाना आहे, मला त्या साखर कारखान्याचं नाव माहित नाही, पण वाठारका काहीतरी स्टेशन, तिथं काहीतरी एक साखर कारखाना आहे. आणि त्या साखर कारखान्याच्या त्या बॉयलरच्या पूजनाला आलो होतो सर मी. मला बोलवलं होतं श्रीनिवास पाटील साहेबांनी, तेव्हा ते खासदार होते. श्रीनिवास पाटील साहेब, मकरंदाबा पाटील, शशिकांत शिंदे साहेब, नितीन भरगुडे पाटील, हे सगळी नेते मंडळी होती कार्यक्रमाला. आणि संतोष दादा त्या कार्यक्रमामध्ये बोलता बोलता मला रडा यायला लागला. कार्यक्रम झाला, गाडीत बसलो, ड्रायव्हर मला म्हणला दादा कधीच तू रडत नाही, आज कसं काय रडलास? त्याचं एकच कारण होतं, 30 वर्षापूर्वी माझा बाप त्याच साखर कारखान्याला ऊस तोडायला जात होता. आज त्याचा पोरगा त्याच साखर कारखान्याच्या बॉयलरच्या पूजनाला जातो ना, याच्या इतका मोठा आनंद दुसरा कुठला नसतो. म्हणून माझ्या डोळ्यात पाणी येतं. मी आयुष्यात जे काही करत चाललोय ना, मला हा बोलण्याचा अधिकार याच्यामुळे. नाहीतर काय होतं माहिती का, आमच्या बी क्षेत्रात असं झालंय, लई महाराज माईवर कविता म्हणतात, बापावर कविता म्हणतात, आणि ह्यांचीच मायबाप ह्यांच्यासोबत नसते. अशा महाराजाला भर चौकात फाशी द्यायला पाहिजे असं माझं मत आहे. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. भाषणावर काय, भाषणामध्ये आई बापाच्या गोडवेन, घरी गेले की आई बापालाच बडवे. काय उपयोग आहे? काय उपयोग? एकानं वारी केली, वारीहून घरी गेलं, वारीचा पताका काढून त्याच दांडक्यानं बापाला आणलं, काय उपयोग? आणि इकडे म्हणायचं माया बापा केवाळा काशी भाडाफोडी तो का वस्तुस्थितीमध्ये आणलं पाहिजे तर बोलायचा अधिकार आहे. सर माझे वडील दुसऱ्याच्या शेतात सालानं कामाला होते, इमानदारीनं सांगतो. तुम्ही कधी माझ्या गावाकडे या, माझ्या सोशल मीडिया, इंस्टाग्राम सगळीकडे मी हे बोललो. माझे वडील दुसऱ्याच्या शेतात सालानं कामाला होते. आणि सालानं काम करत असताना एके दिवशी एक महाराज आले त्या मालकाच्या घरी, आणि त्याचे पाय धुवायला माझ्या बापानं पाणी काढून दिलं. आणि माझा बाप घरी येऊन मला म्हणतो तुला काय व्हायचंय? मी म्हणलं मला इंजिनियर व्हायचं, मी पॉलिटेक्निकला होतो. माझे वडील म्हणले ते इंजिनिअरिंग मला कळत नाही, आपली इच्छा आहे तू कीर्तनकार झालं पाहिजे. हा, मी म्हणलं मला जमल का? बरं माझ्या खानदानात कुणीच कीर्तनकार नाही, मी एकटा आहे. लोक म्हणतात परंपरेत असावं लागतं, रक्तात असं. परंपरेत असणारे काय दिवे लावायलेत महाराष्ट्र बघायला. माझे वडील म्हणले तुला कीर्तनकार व्हायचं. म्हणलं नाही ना जमायचं. वडील म्हणले तुला एवढूच जमत नाही तर उपयोग काय तुझा, ओट इथून. आईनं बघितलं, आई म्हणली लेकराला तसं का बोलायला? वडील म्हणले ह्याला माझं एवढं ऐकणं होत नसेल त्याचा उपयोग काय? बापानं चॅलेंज दिली आणि ती चॅलेंज मी ऍक्सेप्ट केली, म्हणून आता तुमच्या समोर उभा आहे. इथं बसलेल्या सगळ्या पोरांना सांगणे, नको त्या आयऱ्या गेऱ्याची चॅलेंज ऍक्सेप्ट करण्यामध्ये काही पुरुषार्थ नाही. आपल्या दम असेल ना तर आपण आपल्या बापाची चॅलेंज ऍक्सेप्ट केली पाहिजे, त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा आनंद आहे. माझे वडील म्हणले म्हणून मी या क्षेत्रात आहे सर. आणि मी उन्हाळ्याच्या सुट्ट्यातला महाराज आहे. हो, इन समर वॅकेशन. नाही तर उन्हाळ्याच्या सुट्ट्यात माझे मित्र काय करायचे, चलती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया. त्यातलं एक कडवलंय आवडायचं मला, मामाची बायको सुगरण, रोज रोज पोळ्या शिकरण. मी ती मामी हुडकायला रोज पोळ्या खाऊ घालणारी.
आमच्या नशिबात तसली मामीच नव्हती. मामीनं आम्हाला बघितलं की म्हणा आलं दलिंदर, ह्याला का खायला भेटा का काय. आम्हाला तर सरळ म्हणली ह्याच्या नादानं मग हे लेकरं बिघडले. मग मी म्हणलं तू हे लेकरं त्यांच्या मामाच्या गावाला जाऊ दे ना, आम्हाला मामाचं गाव पाहू दे ना. मग उन्हाळ्याच्या सुट्ट्यात काहीच नाही केलं. उन्हाळ्याच्या सुट्ट्यात गाथा हातात घेतली, ज्ञानेश्वरी हातात घेतली, संत चरित्र हातात घेतलं, पुस्तकं हातात घेतली. वाक्य सांगू, उन्हाळ्याच्या सुट्ट्यात कट्ट्यावर बसून शिट्ट्या मारत आयुष्याची थट्टा करण्यापेक्षा बापाची इच्छा पूर्ण करण्यासाठी कीर्तनाचा फेटा बांधणारा हा पोट्टा महाराष्ट्रभर फिरत राहिला. ही फक्त बापाची इच्छा. बाप म्हणला म्हणून मी कीर्तनाच्या क्षेत्रात आलो. सर झी टॉकीजला माझा पहिला एपिसोड लागला आणि पहिला एपिसोड बाप कळत नाही बाप कसा असतो ऐका. झी टॉकीजला माझा पहिला एपिसोड लागला. चौकात पोरांनी बॅनर लावलं. हे कसं बॅनर लागले तसं माझं बॅनर लागलं चौकात. आणि पोरांनी लिहिलं अविनाश मित्रा मनातून अभिनंदन, तुझा अभिमान वाटतो. मित्र आहेत ना आपले, मित्राला मित्राचा अभिमान वाटतो. मित्रांनी बॅनर लावलं होतं. हे बॅनर माझ्या बापाच्या मित्रानं बघितलं आणि बापाचा मित्र घरी जाऊन माझ्या बापाला म्हणला तो ह्या पोराचं बॅनर लागलंय चौकात. वडील म्हणले काय मॅटर काय माहित नाही, तुझ्या पोराचा मोठा फोटो आहे आणि बाकीचे मुंडके चिटकिले पण फोटोला नंबर 1 गेलाय. आता त्याच्या भाषेत सांगितलं ना त्यानं. लगेच वडिलांनी अंगात कपडे घातले, बूट घातला आणि वडील चालत चालत निघाले. किती किलोमीटर? 2 किलोमीटर. 2 किलोमीटर माझे वडील चालत चालत गेले. 2 किलोमीटरवर आमच्या गावातला चौकामध्ये माझा बॅनर. बाप असा बॅनरकडे एकटक बघत होता आणि बघताना बापाच्या डोळ्यात पाणी आलं होतं. बापाचा कंठ सुकला होता. बापाच्या तोंडातून शब्द येत नव्हता. जाणारा येणारा माणूस खुनीत होता, काय बघता. आणि माझा बाप अभिमानानं फक्त इशाऱ्यानं सांगत होता, जे बॅनरवर आहे ना ते माझं पोरग आहे. साहेब माझ्या बापानं त्या दिवशी गावामध्ये 200-400 चहा पाजले. 200-400 कधीच पाजत नाही, पण त्या दिवशी 200-400 पाजले. आणि त्या हॉटेलमध्ये नाही पाजले ज्या हॉटेलवर बॅनर लावलं होतं, त्याच्या समोरच्या हॉटेलमध्ये. आणि त्या हॉटेलातल्या सगळ्या खुर्च्या बॅनर पडत. सुर के पिओ नाही, देख के पिओ, पहिले देखो बाद में पिओ. चहा, एक जण मला मी चहा पित नाही, दूध घे, ते मला दूध घेत नाही. कॉफी घे, तुम्हाला कॉफी घेत नाही, 10 रुपये घे पण तू बॅनर पाय. अरे बापाला आनंद होतो ना. आणि खरं सांगू, तुमच्यापैकी जो कोणी पोरगा यशस्वी होईल, इथं एक बॅनर लागले त्या चौकात एका पोराचं बॅनर लागलं, याच पदासाठी लागले की नाही कोपऱ्यावर. ते बॅनर कोण बघल माहित नाही, गावातला कोणता माणूस ते बॅनर बघल माहित नाही, पण छातीत ठोकपणे सांगतो गावातला ज्याचं बॅनर लागलं नाही त्याचा बाप ते बॅनर बघितल्याशिवाय आनंदी झाल्याशिवाय राहत नाही. हे बापाचं वैशिष्ट्य आहे. बाप समजत नाही साहेब, बाप बोलून नाही दाखवत. त्या दिवशी वडील घरी आले, संतोष दादा झी टॉकीजला पहिला एपिसोड. 10 वर्षापूर्वी माझ्या घरात टीव्ही, अहो घरात नव्हतं तर टीव्ही कायला, पोरग टीव्हीवर येणार म्हणजे काय जोक वाटला तुम्हाला. वडील आले साहेब, असं सोप्यावर बसले निवांत. कार्यक्रम सुरू झाला, एंट्री झाली माझी. एंट्री झाली की बापानं शिट्टी हाणली डायरेक्ट टीव्हीवर बघून. मला एंट्री झाली, कॅमेरा झूम झाला, माझा क्लोजअप आला, छातीवर नावाची पट्टी आली. आपल्या बापाला वाचता येत नाही, पण न वाचता येणारा बाप माझ्या आईकडे बघून म्हणतो, ए पोराचं नाव आलं टीव्हीवर. आई म्हणते गप्पा मला दिसू नका. त्या दिवशी माझ्या डायरीत एक वाक्य लिहिलं गेलं. मी जाहीरपणे सांगितलं की अक्षर ओळख नसणारा बाप सुद्धा लेकाचं कर्तृत्व वाचू शकतो. ही गोष्ट मी त्या दिवशी माझ्या अडाणी बापाकडून शिकलो. कार्यक्रम सुरू झाला, वडिलांच्या डोक्यात काय आलं माहित नाही. आई माझे वडील उठले, टीव्हीच्या जवळ गेले. माझ्या वडिलांच्या गळ्यात रुमाल होता, माझ्या वडिलांनी रुमाल काढला, टीव्हीच्या जवळ जाऊन माझ्या वडिलांनी टीव्ही पुसला. देवघरात गेले, देवघरातून पंचीपाळ आणला आणि पंचीपाळातला हळद कुंकू माझ्या बापानं टीव्हीला लावलं. अगरबत्ती टीव्हीला ओवाळले, सोप्यावर बसले, निवांत कार्यक्रम झाला. आणि जसा कार्यक्रम संपला, पायात चप्पल घालणं की गावात. कशाला? हवा कराय, हवा कराय. अख्ख्या गावात हवा केली बापानं. खरं सांगू का, वयाच्या 25 वर्षापर्यंत आपण बापाच्या जीवावर हवा करतो ना, आता आपलं कर्तव्य आपल्या जीवावर आपल्या बापानं हवा केली पाहिजे, तर आपल्या जगण्याला अर्थ आहे. अख्ख्या गावात हवा बापाची. संध्याकाळी वडील लगेच घरी आले, 1 तासानं जेवाय बसलो. आता कार्यक्रमामुळे मला जास्त दिवस घरी जाणं होत नाही. दादा फेब्रुवारीमध्ये 28 दिवसात 41 कार्यक्रम होते. तुम्हाला मी लिस्ट पाठवली होती सर. 28 दिवसात 41. 14-15 दिवस घरीच गेलो नव्हतो मी. माझ्या गाडीतच सगळं होतं, 2-4 बॅगी, कपडे बिपडे सगळं गाडीतच, बाहेरच जायचं कार्यक्रमाला. पण मी ज्या दिवशी घरी जातो ना, इमानदारनं भगवंताच्या दरबारात उभा राहून बोलतोय, मी ज्या दिवशी घरी जातो ना, बापाच्या ताटाला ताट लावून जेवण करतो. कारण बापासोबत जेवण करणं हे माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं पुण्य समजतो आणि ते पुण्य मला भेटलं हे माझं भाग्य आहे. आणि जेवण करता करता वडिलांना विचारलं, पप्पा टीव्हीला हळद कुंकू कसं काय लावलं? आता बाप बोलत नाही, बाप समजत पण नाही, बाप उमजत पण नाही. अजय अतुलचं गाणं उगत फेमस झालं का? किती गोड गाणं आहे ते. उर्रा मंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी,
दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी, झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, पटामंदी हासू परी कना वाकला, घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. बाप उमगत नाही ताई, 100% बाप उमगत नाही. जेवायला बसलो म्हणलं पप्पा आज दसरा नाही, दिवाळी नाही, लक्ष्मीपूजन नाही. बरं टीव्ही नवा नाही, मग टीव्हीला हळद कुंकू कसं काय लावलं? वडील म्हणले लावलं. सोड. म्हणलं असं कसं काय लावलं सांगा. वडील म्हणले सोड म्हणलं तुला. म्हणलं नाही सांगावंच लागते. वडील म्हणले ह्या बा आतापर्यंत ह्या डबड्यात दुसरे हिरो बघत होतो, आज माझा हिरो डबड्यात गेला म्हणून डबड्याला हळद कुंकू लावलं. आणि सर मी त्या दिवशी माझ्या डायरीत वाक्य लिहिलं की माझ्या बापासाठी जर मी हिरो असेल ना तर मी मरेपर्यंत माझ्या आयुष्याचा हिरो माझा बाप असला पाहिजे. इथं बसलेल्या सगळ्या पोरांना सांगणे, नको त्या आयऱ्या गैऱ्याला हिरो म्हणण्यापेक्षा आपल्या बापाला हिरो म्हणा. पण गैवाने लेकरं बापाला हिरो सोडून हिरोला बाप म्हणाले. हो ना. ते माग ते मुंबई इंडियन्सचा कॅप्टन होता बघा रोहित शर्मा, आणि रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्या कॅप्टन झाला. आमच्या गावचा पांड्या नाराज झाला. आमच्या गावचा पांड्या जेवेच ना. पांड्याला म्हणलं काय झालं पांडू? तो मला टीमचा निर्णय जरा चुकला, हार्दिक सारखा माणूस कॅप्टन करणं मला काय पटलं नाही रोहित असताना. म्हणलं पांडू तुला गावच्या टीम मध्ये घेणार, तुला चुकून गावच्या टीम मध्ये घेतलं तर तू 11 दिवसात 11 जणांची 11 टीम केल्यास, आणि तू त्या टीमचं काय वर्णन करायला? ते MS धोनी नावाचा खेळाडू होता मुंबई आपलं चेन्नई सुपर किंगचा, ते खेळता खेळता आऊट झाला. माझ्या मित्रानं स्टेटस ठेवलं टायगर आता थकलाय. मी त्याला मेसेज केला म्हणला पिंजऱ्यात बंद कर त्याला. दुसरा मॅच धोनी जिंकला, ह्यानं स्टेटस ठेवलं टायगर अभी जिंदा आहे मेरे दोस्त. बघता बघता IPL ची ट्रॉफी जिंकली धोनीनं. यानं फोटो ठेवला धोनीचा, खाली डायलॉग लिहिला बाप तो बाप असं, पाठीमागं गाणं बाप तो बाप रहेगा. मी त्याला मेसेज केला म्हणलं काकाचं नाव महेंद्र आहे का? तुमचं आडनाव धोनी का? का? अरे क्रिकेटरनं किती धावा काढल्या, सचिननं किती, विराटनं किती, रोहितनं किती, सूर्यकुमार यादवनं किती, हार्दिक पांड्यानं किती, वनडे मध्ये किती, 2020 मध्ये किती, वर्ल्ड कप मध्ये किती, कसोटीमध्ये किती, IPL मध्ये किती, सगळं पाठ करा. पण फक्त एकदा तुमच्या बापानं या बांधावून त्या बांधावर आणि त्या बांधावून या बांधावर किती धावा काढल्या, त्या बापाच्या धावा एकदा मोजायला तयार व्हा. तुमच्या आयुष्यात मॅच टाय होणार नाही. आणि सर पाटील सर माझ्या पडदी ही बापाबद्दल भूमिका अशात नाही आली. लय विचित्र परिस्थितीतून आली. माझ्या डोक्यात हवा होती आधी. आता मी मोकळा स्पष्ट बोलणारा माणूस, मग सगळं चांगलं आहे असं बी नाही. माझ्या डोक्यात हवा होती. काय झालं, मी नवीन नवीन भाषण करायला लागलो, नवीन नवीन टीव्हीला जायलो. मग ती मला भेटायला लोक यायचे मोठे मोठे म्हणजे त्यांच्यासाठी मोठे म्हणजे आमदार यायचे, खासदार यायचे, कुणी बी मला भेटायला आलो. आणि ते भेटायला आले की आता मी तर कामात असायचो, मग वडील बसायचे त्यांच्यासोबत गप्पा हानीत. आणि माझ्या बापाला जगात एकाच गोष्टीत इंटरेस्ट आहे, जमीन. कुणी येऊ जा. एकदा एक आमदार आले, माझे वडील म्हणले तुम्ही शेती बघता का? आता आमदार कायला शेती बघल, काय बघल कायला आमदार शेती? पण वडिलांना दुसरा विषयच माहित नाही. मग बैलजोडी का ट्रॅक्टर आहे? अरे आणि मग खिडकीतून सुरू झालं पप्पा. अरे महाबाप आहे तो, बापाला फक्त तोंड फिरवलं गप्पा त्याच. असं बऱ्याचदा झालं. एके दिवशी एकच विचार माझ्या मनाला स्पर्श करून गेला की आलेला पाहुणा 1 तासाचा आहे, आलेला पाहुणा 2 तासाचा आहे, आलेला पाहुणा 1 दिवसाचा आहे. आलेल्या 1 दिवसाच्या काही क्षणाच्या पाहुण्यासाठी जन्मदात्या बापाला गप्प बसवण्याची अवकात अविनाश तुझी नाही. त्या दिवशीपासून मी माझ्या बापाला कधीच थांबवत नाही, कारण बाप माझा आहे, माझ्या बापाचं घर आहे. आणि आलेला पाहुणा तिथं पाहुणा म्हणून आलाय. ही भूमिका करता आली पाहिजे, ही जगता आली पाहिजे. वडिलांना आनंद वाटला पाहिजे. आणि मला भारी वाटतं या गोष्टीचं, मला गर्व नाही माझा आहे या गोष्टीचा की मी जे काही करतोय ना ती माझ्या बापामुळे करतोय. प्रामाणिकपणे सांगतो. अहो माझा बाप म्हणजे आता सध्या हवेत असतो आपला बाप, आणि असंच पाहिजे. तुम्ही 12th फेल नावाचा पिक्चर बघितला असेल. IPS मनोज शर्मा जेव्हा IPS झाले, त्यांनी गावात फोन लावला ना, त्यांचा बाप लगेच निघाला. आणि ते म्हणले काय झालं? त्याची आई म्हणली तुम कहाँ जा रहे? तुम्हाला उस चौहान से जाकर कहे क्या गाऊ की तूने एक IPS के बाप के साथ पंगा लिया आहे. बापाची हवा असती सर. तुम्हाला खरं सांगू का, तुमच्या गावातलं एखादं पोरग पोलीस मध्ये गेलं ना, बाप अख्ख्या गावात छाती काढून फिरते, नेटरा गोळ्या घालील पोरग पोलीस मध्ये. आता आणि भले पोरग हवालदार असू द्या, त्याला बंदूकच नसू द्या, तरी बाप मध्ये नेटरा गोळ्या घालील. अरे बापाला अभिमान वाटतो ना. पोरग पोलीस मध्ये गेलं की बाप लिस्ट काढते. काय लिस्ट काढते? कुणी कुणी आलेल्या सोयरीकी वाट लावल्या, कुणी कुणी पाहुण्यामध्ये गैरसमज निर्माण केला. बाप पोराच्या जीवावर मोठा होतो.
मी आता एक कार्यक्रम केला, लातूर शहरात कार्यक्रम केला, कर्मवीर स्पर्धा परीक्षा सेंटर आहे, त्या स्पर्धा परीक्षा सेंटरमध्ये कार्यक्रम केला. 12 ते 13 PSIचा सत्कार माझ्या हाताने होता. मी विठ्ठल कांगणे सोबत होतो आणि एक पोरगी लांबजाण्याची PSI झाली. आणि लांबजाण्याची पोरगी PSI झाली. बघा बाप कसा असतो समजत नाही. एक लांबजाण्याची पोरगी PSI झाली. अरे बाप 11 वाजले. एक लांबजाण्याची पोरगी PSI झाली आणि ती पोरगी स्टेजवर आली. माझ्या हातात हार होता. आता पोरीच्या गळ्यात हार कसा टाकावा म्हणून मी काय केलं, तिच्या बापाच्या गळ्यात हार टाकला. तो एवढा साधा माणूस होता ना, त्यानं दुसरा हार उचलला माझ्या गळ्यात टाकला. मग त्या पोरीचा सत्कार झाला. सर रिअल घडलेली घटना. पोरीचा सत्कार झाला. आता त्या PSI पोरीने आम्हाला सेकंड केला. मला सेकंड केला, विठ्ठल कांगणेला सेकंड केला, रमेश भारती, असं सगळ्यांच्या स्टेजवरच्या सगळ्यांना सेकंड केला. आणि हे बघितलं त्या बापानं. पुन्हा बघितलं बापानं. साधा भोळा शेतात काम करणारा माणूस. आणि त्याच्या लक्षात आलं की पोरीनं हातात हात दिला म्हणजे आपण बी हातात हात द्यावा लागतो. प्रोफेशनली त्यानं माझ्या हातात हात दिला, बाजूच्या हातात हात दिला, त्याच्या बाजूच्या हातात हात दिला. आणि तिकडून एक जण विंगेतून येऊ लागलं ट्रे घेऊन. विंगेतून ट्रे घेऊन. इतका साधा माणूस होता ना ताई. त्या माणसानं त्याचा हात घेतला आणि कपाळाला लावला. मी एकच वाक्य त्या दिवशी शिकलो की एक दिवस आपल्याला आपल्या बापाचा भोळेपणा असा स्टेजवर मिरवायचा असेल ना तर आयुष्यात यशस्वी झालं पाहिजे. बस संपला विषय. बापासाठी यशस्वी झालं पाहिजे. अहो बाप जगण्याची उर्मी असतो बाप. आणि तुम्हाला वाटतं का बाप मला काय झालं संतोष दादा, हे आता हे पाहुणे रावळे काय साधे असतात. मला तर 10 खून माफ केले तर मी 10ला 10 पाहुणे उडवी. मी माझे सांगायले, तुमच्याकडले नाही, आमच्याकडले तुमच्याकडले चांगले भाव सगळे. हे पाहुणे लय डेंजर. ह्यांचं लेकरू काय करायला ह्याच्यात इंटरेस्ट नसतोय. काही पाहुणे घरी आले ना, काय करतो तुमचा मुलगा, पाहुणा विचार करायला की पोरगा विचार करायला ह्याला गोळ्या घालाव का दगड घालाव, लयच इंटरेस्ट. ते माझा एक पाहुणा माझ्या बापाला म्हणला, काय करतो तुझा पोरगा. मी तेव्हा सर मी MA करत होतो. माझ्या वडिलाला सांगता आलं नाही, अडाणी माणूस आहे. माझ्या वडिलाला सांगता आलं नाही. वडील म्हणजे संभाजीनगरला हाय काय तर शिकतोय. पाहुणा म्हणला जरा लक्ष ठेवा, ना लक्ष ठेवा जरा. वडील काहीच बोलले नाही. 4 वर्षाने एका लग्नात भेट झाली त्याची, त्या पाहुण्याची. बाप म्हणला इकडे इकडे, त्याला बोला ना, मोबाईल बघू, मोबाईल आहे ना तुमचा नंबर, मोबाईल बघू, YouTube काढ आणि टाका अविनाश भारती. ते म्हणलं हो मी रोज ऐकतो सरांचं. हा तू 4 वर्षापूर्वी विचारलं होतंस ना पोरग काय करते, सांगता आलं नाही, पण आज सांगतो पोरग जे काय करते त्याला चांगलं करतंय. हे बापाच्या ओठावर वाक्य आणू शकलो. आयुष्यात दुसरं काही कमवायचं नाही. इथं बसलेल्या सगळ्या लोकांना तेच सांगणे. आपला बाप बाप असतो. बाप बोलत नाही, बापाचे उपकार कळत नाहीत. आई ताई खरं सांगा बरं, तुमचं लग्न झालं, तुम्ही नांदाय निघाला, सगळे रडले, बाप रडला का? कधीतरी विचार करा, बाप रडतंय का? बरं सगळे वाट कोणाची बघतेत? बापाच्या रडायची. ते रडारडीचं सीन असते का इकडे तुमच्याकडे? असते का नाही? नाही आता ते रडणार, आता पुरी रडणार. मेकअप खराब होतो म्हणून रडत नाही पुरी. नाही खरं आपला स्वभाव स्पष्ट आहे. एक पोरगी रडायच ना, तिला म्हणलं का नंतर वेलकमचे फोटो छान येत नाहीत. अरे अगोदर अशा रडायच्या पुरी, अरे बा अख्ख्या गावात. बरं बँडवाले बी लय हुशार, स्पेशल स्टॉक असतो त्यांच्याकडे. बाबल की दुआएं ते गाणे असते. सासरला बहीण निघाली बाबाची, बन्नो रे बन्नो में चली ससुराल रे, अखियों में पाणी दे. बरोबर आहे का? घरा डोळ्यासमोर चित्र आलं. विदाई सुरू झाली. कुणी तर म्हणतंय बहिणीला बोलवा. बहीण येते गळ्यात पडते रडते. भाऊ येतो गळ्यात पडतो रडतो. मा येते गळ्यात पडते रडते. मामा येतो गळ्यात पडतो रडतो. मामी येते गळ्यात पडतो रडतो. चुलता चुलती शेजारी पाजारी सगळे रडतात का नाही? कुणी तर म्हणतंय अरे बाप कुठे बघा. बाप कुठं असतो माहिती का? जिथं लग्न लागले ना त्याच्या बाजूला पडलेला कचरा ग्लास हे ते उचलायला असतो का, दुसऱ्या दिवशी लोकांना त्रास नको. कुणी तर म्हणतो ओ जा पुरीला भेटून घ्या. आता सगळे लोक एकटक बघतात की आता बाप येते रडते. सगळ्यांच्या डोक्यात आता बाप किती रडते की बाप किती रडते. आणि बाप आल्या आल्या पुरीच्या खांद्यावर असा हात टाकते म्हणते ए रडत नसते, रडल्यास डोकं दुखत असते, रडू नको. आणि तू रडाव म्हणून एवढा चांगला सोहळा केला का? बस गाडीत चल. बाप गडबडीनं पुरीला गाडीत बसवतो. आणि पुरीला काय म्हणते, तू खिडकीच्या साईडनं बस. ड्रायव्हरच्या जवळ जाते. ड्रायव्हरला जाऊन बाप काय म्हणते, हे पा माझ्या पोरीला एसीची सवय नाही, माझ्या पोरीला एसी सहन होत नाही. मग गाडी 15-20 किलोमीटर गेली की जरा थांबवा, काच खालीच राहू द्या, एसी लावू नका. बाप खिशात हात घालते, लिंबू काढून देते, वॉमिटिंगच्या गोळ्या काढून देते, पुरीच्या डोक्यावर हात ठेवते. माय रडू नको. काही कमी जास्त वाटलं ना तुम्हाला फोन कर, तिथं येऊन तर कंबरड मोड. बाप आधार देतो पुरीला, आधार देतो बाप, सगळ्यात जास्त आधार. तुझी गाडी आणखीन सासरवाडीमध्ये गेली नाही, बाप असा मंडपात येतो, मंडपात येऊन नजर टाकतो आणि सगळं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं त्याच्यात. फक्त लग्नाचं नाही, तू जन्माला आल्यापासून तुझी आज विदाई झाली ना तोपर्यंतचं सगळं चित्र बापाच्या डोळ्यासमोर उभं राहतं. बाप मंडपाकडे बघतो, मंडपाला हाक मारतो, हे मंडपवाला इकडे. मंडपवाला जवळ येतो, हे घे पैसे. काय मंडप, काय डेकोरेशन, काय स्वागत, काय फुलझाड्या, अरे काय ते धूर.
अरे त्या धुरातून माही पोरगी स्टेजवर येत होती तेव्हा स्वर्गातली अप्सरा येते का काय असं वाटत होतं. हे धर तुझे पैसे. तिकडे बँडवाला जात असतो, बँडवाला हाक मारते, मास्टर इकडे या. अरे जनावराची कातडी वाजवणारी माणसं तुम्ही. हा, गावात तुम्हाला येरी कुणी काय बोललं तर त्याचे तंगड तोडायची तयारी तुमची. पण आज माझ्यासाठी, माझ्या इज्जतीसाठी पाहुणे नाचवत होती, नाच म्हणून तुला ओरडत होती, वाजव वाजव म्हणत होती, तरी जीव तोडून बँड वाजवला असते तुझे पैसे. आचार्याला हाक मारतो, आचारी इकडे. अन्नपूर्णा प्रसन्न आहे बघ तुला. काय स्वयंपाक, काय मॅनेजमेंट. अरे साक्षात अन्नपूर्णा हात प्रसन्न आहे. काय तुझ्या हाताला चव आहे, 1 नंबर भाजी, सगळा स्वयंपाक भारी. अरे नवरी नवरदेवाला जेवायला भाजी कमी पडू नये म्हणून अगोदरच 2 टोपले भाजी काढून ठेवलीस. अगोदर भात ठेवलास. अरे भात कमी पडला लगेच टाकलास, वरण कमी पडलं लगेच टाकलंस. हे घे पैसे आणि हे 5,000 जास्त घे. पुढच्या आठवड्यामध्ये पुरीची पहिली येती जातीये आणि तिला शिदोरीमध्ये मला मोतीचूरचे लाडू काढायचे, ते लाडू काढून दे बरं का. ये बरं का ये. तुझी गाडी आणखी तिथं पोहोचली नाही तेवढ्यात बाप इकडं रिकामा होत असतो. कशानं माहिती का? किशानं रिकामा होत नसतो, मुलगी नावाच्या ऋणातून मुक्त होत असतो. हे बापाचे उपकार आहेत. आमच्या नारायण दादांनी लिहिलं, दिस आड दिस गेले, थोडे सुके थोडे ओले, मुक्या काळजाची आग थेट आभाळाला बोले, लेक वडाची पारंबी दोन्ही घराला जोडते, आसो माहेर सासर पांग बापाचे फेडते. जवा बापाला कळाले त्याचे काळीज जळाले, तिला छातीशी धरून त्यानं टिपूस गाळले. मग बाप कळत नाही, आई कळत नाही. या दोघांचे उपकार समजून घ्या, त्यांना विसरू नका. एवढंच म्हणतो. मायबापासाठी काही लागत नाही दादा. आमच्या मुकुंदराज पंखेने लिहिलं, तुझ्या शहरी गरजामधून 10-5 साठवत जा आणि दर महिन्याला अर्धी चतकोर भाकर गावाकडेही पाठवत जा. दुसरं काही लागत नाही. तुम्ही घर बांधा, तुम्ही इमला बांधा, तुम्ही इमारत बांधा. रे मोठ्ठलड घर बांधा. मोठ्यालड घरामध्ये मोठ्ठलड देवघर बांधतात लोक. त्या देवघरामध्ये देवाचा एवढा उताडा असतो ना, विचारायची सोय. जे ओळखू येत नाही तेवढे देव असतात. जबाबदारपूर्वक बोलतो, महाराज असताना बोलतो. कोणाला वाईट वाटलं तर वाटू द्या. घरामध्ये देवघर किती मोठं आहे याला महत्व देऊ नका. त्या देवघरापेक्षा घरामध्ये मायबापासाठी किती प्रशस्त रूम बांधली आहे याला लक्ष द्या. ज्या पोरानं घरात मायबापाची व्यवस्था केली ना, त्याचं घर अख्खं देवघर झाल्याशिवाय राहणार नाही. हे मायबापाचे उपकार आहेत, म्हणून मायबापाला विसरू नका. हा आशावाद तुमच्या समोर व्यक्त करतो. बोलण्यासारख्या बऱ्याच गोष्टी, त्यांचे उपकार शब्दात मांडणं हे आपली ऐपतच नाही साहेब. माईचे उपकार काय शब्दात मांडावे, बापाचे उपकार काय शब्दात मांडावे. अगणित शब्दांच्या पलीकडे जाऊन उपकार करतात ते मायबाप असतात. शेवटी मायबाप आपल्यासाठी काय आहेत. सर कार्यक्रम झाल्याच्या नंतर मला नारळ देताल ना, आहे का तुमच्याकडे पद्धत नारळाची? लई वेळ झालो, एकाच पाकिटात सगळं नसते रे. पण सगळ्या गोष्टी काय पैशासाठी नसतात. मुकुंदराज पंखेंच्या ओळी अशा आहे, घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे, जळमटांना जुन्या जाळले पाहिजे. घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे, जळमटांना जुन्या जाळले पाहिजे. रोप लावायचे या टीवर पुन्हा भर उन्हाळ्यातही पोसले पाहिजे, पोसले पाहिजे. लोक येतील धावून शब्दावरी. अभिनव प्रतिष्ठानसाठी आवडी आहे. लोक येतील धावून शब्दावरी, लोक येतील, लोक येतील धावून शब्दावरी. वागणे आपुले चांगले पाहिजे, घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे, जळमटांना जुन्या जाळले पाहिजे. मनाची जळमट दूर करा, मायबापाला घरामध्ये स्थान द्या, आनंदात जगायला सुरुवात करा. चांगलं ऐका, चांगलं बोला, चांगलं वागा. आशावाद व्यक्त करतो. संयोजन समितीकडून एक विनंती आली, काही चांगल्या गोष्टी ऐकल्या पाहिजेत. इंस्टाग्रामला माझा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. इंस्टाग्रामला मागे चेन्नईला गेलो होतो आणि चेन्नईच्या शिवजयंतीमध्ये म्हणलेला व्हिडिओ छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनुषंगानं प्रचंड व्हायरल झाला. महाराष्ट्रामध्ये वेगवेगळी गाणी व्हायरल होत असतात, पण गाणं तेच असतं ज्या गाण्यामध्ये माणसाचं समाधान असतं. बरोबर आहे का नाही? काही गाणे निघालेत सध्या, फालताड गाणे आले. तू धरती पे चाहे जहां भी रहेगी तुझे तेरी खुशबू से पहचान लूंगा. अरे तू माणूस आहेस का कुत्र आहेस? काही गाणं काढायचं. तुम आया तो आया मुझे याद गदी में आज चांद निकला. दिवसात चंद्र दिसायला म्हणजे तू 90 उतरली नाही तू अजून. काही काय इश्क हुआ कैसी हुआ, कैसी हुआ मालूम नाही. मालूम नाही तो हुआ कैसी.
काहीतरी आपलं गाणं कसं पाहिजे असं म्हणलं की मना वाटलं पाहिजे गाणं, बरोबर आहे की नाही? खरा तो, हळूच हळूच आवाज आहे, खरा तो जगाला जगी जे दीन पद दलित तयाजा. हे गाणं आहे. आता काही जण म्हणत आपला स्वरात स्वर बिसरत नाही म्हणा. माणसा समवागणे, माणसानं माणसासारखं वागणं वर्तमानात गरजेचं आहे. हे असं गाणं म्हणलं की आता माझ्या लहानपणी एक गाणं होतं, हाक जरा जो मान हा, महिलांसाठी होतं. हाक जरा जो मान हाक दादा तुझी गाडी घुंगराची, गाडी घुंगराची दादा गाडी घुंगराची. भावाच्या येती बहिणी कुणी भाऊ बिजेसाठी, मग इष्ट मैत्रिणी